let's begin with calorimetry. तो yesterday I have explained you the concept of calorimetry. तो calorimetry में ये अपना था कॉपर व्हेसल, ठीक आहे. हां बच्चा पार्टी. सो आपण शिकतोय कॅलरीमेट्री, आणि कॅलरीमेट्रीचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये कॅलरीमीटर नावाचं डिव्हाइस वापरलं जातं. ते कॅलरीमेट्रिक डिव्हाइस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असतं एक याचं व्हेसल, कशाचं, आपलं कॉपरचं. त्या कॉपरच्या व्हेसलला असं बाजूने सगळीकडनं इन्सुलेटिंग जॅकेट लावलेलं आहे, इन्सुलेटिंग जॅकेट. सो जेणेकरून बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही आणि आतली हीट बाहर जाणार नहीं. सो दिस इज़ द वर्किंग प्रिंसिपल. यहाँ पे देखो ये इंसुलेटिंग जैकेट है. अंदर कौन है, तो अंदर कौन है, वो स्टील वेसल है, कॉपर वेसल, जिसको ऐसा लटकाया है, यहाँ पे सपोर्ट दिया है. आणि इथं हा जो ब्लँक सॉरी खाली स्पेस आहे तिथं एअर आहे. बरं, आता याच्यावरती काय केलेलं आहे, इथं असं झाकण टाकलेलं आहे, लीड म्हणतात त्याला, ठीक आहे, इसके ऊपर. आणि ह्या लीडमध्ये, ह्या कॉपर वेसलमध्ये ना 2 होल ठेवलेले आहेत. आता हे लीड रिमूवेबल असतं बरं का, पण हे पण इन्सुलेटिंग जॅकेट म्हणूनच काम करत आहे. मग इथं एका ठिकाणी टाकतात आपलं थर्मामीटर. ओके, एक जगह पे डालते हैं थर्मामीटर. एका ठिकाणी टाकतं असं थर्मामीटर एका होलमधनं. मग तिथं ते थर्मामीटर आपल्याला रिडिंग घेण्यासाठी कामं येतं. हे थर्मामीटर आहे सपोज, आणि एक ठिकाणून असतो स्टीरर. तर स्टीरर हे पाण्याचं मिक्सचर जे आहे ते घुसळवण्यासाठी. तर दिस इज स्टीरर. आता हा कॉपर वेसल आहे, कल मैंने बताया था आपको. तर काय करतात की ह्याच्यामध्ये ऑलरेडी इथे पाणी आहे, सपोज थोडंसं पाणी इथे लाईक दिस, ठीक आहे, ऐसा पाणी आहे. तो इनिशियल मेजरमेंट काय, आता 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या कॅलरीमीटर एक्सपेरिमेंटमध्ये. पहिल्यांदा काय की ज्या वस्तूचं आपल्याला हे मोजायचं आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ती बाहेर कुठेतरी, त्याला आपण असं इथं बॉइलिंग मीटरवर ठेवलं आहे, बॉइलिंग पॉईंटवर ठेवलं आहे, बर्नरवर ठेवलं आहे. सो यहाँ पे है आपका लाइक वो ऑब्जेक्ट जिसका स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपको मेजर करना है. मग त्याचं टेम्परेचर मी मांडलं, टेम्परेचर ऑफ द स्पेसिमन किंवा टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट, ठीक आहे, याला T1 मानायचं. मग मी इथं आता 3 गोष्टी लिहितो बघा, 3 कॉलम बनवणार आहे. ऑब्जेक्ट किंवा मास काय जे असेल तो, सबस्टन्स, ऑब्जेक्ट, सॅम्पल काय जे असेल त्याला आता वेगवेगळी नावं देतात, सॅम्पल किंवा ऑब्जेक्ट किंवा सबस्टन्स, ठीक आहे, ज्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी तुम्हाला मेजर करायची. अँड व्हॉट डू बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मतलब क्या, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड इन ऑर्डर टू इंक्रीज द मास ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस या फिर 1 केल्विन. तो सॅम्पल, ऑब्जेक्ट, सबस्टन्स असं घेतलं. बरं, पुढचा कॉलम बनवतो. त्यानंतर इथं घ्यायचं तुम्ही कॅलोरीमीटर घ्या, कॅलोरीमीटर वेसल प्लस कोण, स्टीरर. तर ये यहाँ पे लिया. आणि तिसरा आपण घेऊयात वॉटर, ठीक आहे. तर तिसरा घटक आहे आपला वॉटर. मग मी असेच कायम 3 कॉलम करतो, का बरं, कारण कन्फ्युजनच नाही राहत. मग हे बघा, आता मी तिघांची नावं लिहितो. पहिलं 3 गोष्टी लागतात मला, कोण M1 म्हणजे काय, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, ते किती आहे ते पाहिजे मला. तो मी इथं कमेंट लिहिताना बघा लिहित होता मास ऑफ सॅम्पल किंवा ऑब्जेक्ट, मग ग्रॅममध्ये असू देत, KGमध्ये असू देत. सिमिलरली इथं मी असं लिहिलं, M2 सिम्बॉल वापरला. काय लिहिताल मग, मास ऑफ कॅलोरीमीटर व्हेसल प्लस स्टीरर, दोघांचंही कन्सिडर करायचं आहे, ते मिळून मी M2. M3 काय लिहिणार, कमेंट सांगा, मास ऑफ वॉटर, ठीक आहे. त्यानंतर S1 म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सॅम्पल, स्पेसिफिक शॉर्ट में लिखा हीट कॅपॅसिटी ऑफ सॅम्पल. मग इथं S2 सिम्बॉल वापरला, तर S2 कुणासाठी लिहिताना बोला, सेम शब्द, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ क्या, कैलोरीमीटर वेसल प्लस स्टीरर. इधर S3 यूज किया, क्या लिखोगे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ काय, वॉटर. आणि तिसरा आपण त्याचं टेम्परेचर लिहून घेऊयात सगळ्यांचं. मग T1 लिहिलं, T1 काय, टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर, लेकिन इनिशियल टेम्परेचर ऑफ स्पेसिमन या फिर सॅम्पल काय जे असेल ते, ठीक आहे. इथं आता याचं टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर जे पाण्याचं ते घ्यायचं T2. आता जे कॅलोरीमीटर व्हेसलचं टेम्परेचर असेल तेच टेम्परेचर कुणाचं असेल बच्चा पार्टी, वॉटरचं असेल, कारण वॉटर आणि कॅलोरीमीटर आर ऑलरेडी इन कॉन्टॅक्ट. आणि आता बघा, ही जी ऑब्जेक्ट आहे, वरची ऑब्जेक्ट जिला हिट करणार आहे मी, तिला हिट केल्यानंतर तिचं काहीतरी टेम्परेचर बनेल. मग ते टेम्परेचर यांच्या इनिशियल टेम्परेचरपेक्षा जास्त पाहिजे बरं का बच्चा पार्टी. आणि नोट टेकिंग पॉईंट,
ह्या बॉलची किंवा ह्या सॅम्पलची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी जास्त पाहिजे कुणापेक्षा, तर डेन्सिटी ऑफ लिक्विडपेक्षा, रो ऑफ लिक्विड. का बरं? कारण मग हा बॉल आहे ना तिथं खाली गेला पाहिजे, स्पेरिकल बॉल तळापर्यंत, हात तरंगला नाही पाहिजे पाण्यामध्ये, नाही तर फ्लोट व्हायला बसलाय. फ्लोट झालं तर मग ते प्रॉपर आपल्याला रीडिंग येणार नाही. आता ह्या बॉलने किती हीट ॲब्सॉर्ब केली आहे त्याचं टेम्परेचर वाढण्यासाठी हे आपल्याला चेक करायची, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी चेक करायची आहे. मग याला टेम्परेचर T1ला गरम केलं, ह्या भाऊंचं म्हणजे वॉटरचं आणि व्हेसलचं टेम्परेचर T2 आहे, आणि मग आता याला उचलला आणि झाकण खोललं आणि पटकन लगेच टाकून दिलं याच्यामध्ये टाकलं का हाताळायला जाईल, आणि ह्या स्टिररने घुसळून घ्यायचं, पटकन घुसळून घेतलं की ह्या थर्मामीटरवर लगेच रिडिंग जाणार काय जे असेल ते टेम्परेचर. मग आता बघा, ह्या सगळ्या मिक्सचरचं कॉम्बिनेशनचं टेम्परेचर बनेल, कॉमन टेम्परेचर. सो मी इथं लिहितो टेम्परेचर ऑफ मिक्सचर, ठीक आहे, मिक्सचर, किंवा त्याला आपण काय म्हणूयात, कॉम्बिनेशन, ठीक आहे, कंबाईंड टेम्परेचर बाबा कॉम्बिनेशनचं, तर त्याला आपण लिहूयात कॅपिटल Tने. ओके. सो बच्चा पार्टी सगळे टर्म समजल्या सर्वांना. मग इथं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल सांगतं की कोण हीट लॉस करणार आहे, तर तो सॅम्पल, हीट लॉस्ट बाय सॅम्पल. का बरं? कारण त्या सॅम्पलचं जे टेम्परेचर असणार आहे T1 टेम्परेचर हे ह्या वॉटरच्या, ह्या स्टिररच्या, व्हेसलच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असणार आहे. सो हीट लॉस्ट बाय सॅम्पल मस्ट बी इक्वल टू हीट गेन बाय होम किंवा अब्सॉर्ब बाय होम, हीट गेन बाय आपलं कॅलरीमीटर व्हेसल प्लस स्टिरर. इथं लिहितो कॅलरीमीटर प्लस व्हेसल प्लस कोण रे बाबा, हो, वॉटर, ठीक आहे. सो असं आपल्याला म्हणजे हीट, दिस इज कॉल्ड ॲज कन्झर्वेशन ऑफ हीट. मग काल मी एक फॉर्म्युला लिहिलं होतं, आठवत असेल तर, हीट म्हणजेच काय, क्यू, सॅम्पलने लॉस्ट केलेली क्यू आहे ही हीट लॉस्ट, आणि इथं क्यू गेन बाय होम, पहिलं कॅलरीमीटर प्लस व्हेसल और प्लस क्यू गेन बाय होम वॉटर. मग हीट लॉसचा फॉर्म्युला M1S1 इंटू चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. यहाँ पे भी हाँ क्या लिखोगे, M2S2 इंटू डेल्टा टी प्लस M3S3 इंटू डेल्टा टी. सो डेल्टा टीचा फॉर्म्युला काय लिहिणार, M1S1. आता हीट लॉस, पहिलं त्याचं इनिशियल टेम्परेचर होतं T, कॉम्बिनेशनचं आहे कॅपिटल T, इथं M2S2, आधी त्याचं इनिशियल टेम्परेचर होतं T2 आणि कॉम्बिनेशनचं झालं आहे T. सो T मायनस T2. आता का बरं T मायनस T2 आणि इथं T1 मायनस T2? कारण बघा, ही हॉट ऑब्जेक्ट आहे, ह्याचं टेम्परेचर जास्त आहे ह्या पाण्याच्या टेम्परेचरपेक्षा, आणि ज्यावेळेस ही हॉट ऑब्जेक्ट तुम्ही त्याच्यात टाकताल पाण्यामध्ये, ह्या पाण्याचं टेम्परेचर वाढतं आहे, आणि पाण्याचं टेम्परेचर वाढलं की ते काय बनतं आहे, टी बनतं आहे. म्हणजे आधी इनिशियल टेम्परेचर T2 होतं, ते जास्त झालं, आता टी झालं आहे. सो T मायनस T2 तुम्हाला एक न्यूमेरिकल घेतलं की लगेच आयडिया मिळून जाईल. इथं पण M3S3 परत T मायनस T2. ओके. सो लॉजिक चेंज नहीं होगा, आपको निकालना है ये S1, हे बाकीच्या टर्म तिकडं डिव्हिजनमध्ये जातील डायरेक्ट, ठीक आहे. मी अशा पद्धतीने जात असतो. सो 3 कॉम्बिनेशन कसे केले कळले, आदिती, सिद्धी, साक्षी यस, प्रेम, या ओके. येस सर. ओके. सो थोडंसं माझ्याकडनं फास्ट झालं असेल, पण थोडं रिव्हिजन होती म्हणून. तर आता सर्वांनी क्वेश्चनकडे या बरं, पटकन या. क्वेश्चन लगेच तुम्हाला सांगून देतो. क्वेश्चन तुम्ही करणार आहेत आता, सोपं आहे, लय सोपं आहे. फक्त ना ज्याला ज्यांनी ना 11वी-12वीला आहे ना गोष्टी समजून घ्यायला प्राधान्य दिलं ना, प्रायोरिटी, तो 11वी-12वीमध्ये यशस्वी आहे. आणि ज्यांनी फक्त 10वीप्रमाणे पाठांतरावर भर द्यायचं ठरवलं ना, तो नाही यशस्वी होत, कधीच नाही होत, तुम्ही कितीही प्रयत्न करा. ओके. सो लॉजिक समजून घ्या. कॅलरीमेट्री किती पेजवर आहे, हां. सो पेज नंबर 175 डायग्राम काढली आता मी. डायग्राम तुम्ही बघून घ्या. न्यूमेरिकल सेक्शनमध्ये या. न्यूमेरिकल सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 103 बघा सर्वांनी. 103 एवरीवन, चलो 103 क्या क्या दिया है बताओ मेरे को. स्टोरी समजून घ्या पहिल्यांदा. 103 सर्वांनी वाचायचं आहे माझ्याप्रमाणे, आणि मी जशी स्टोरी सांगितली तसंच घडतंय का बघा. सो आय वुड लाईक टू गो विथ पेज नंबर 176. हां, क्वेश्चन नंबर 103. बोलो. स्पियर ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा स्पियर आहे, त्याचा मास किती आहे,
बघा, मग ॲल्युमिनियम म्हणजे सॅम्पल असेल माझ्यासाठी, मी आधी वाटलं सगळं न्यूमेरिकल वाचून घेतो. 0.6 kg is placed for sufficient time in a vessel containing boiling water so that the spear is at 100 degree Celsius. बरं, म्हणजे स्पियर ऑलरेडी एका बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवलं आहे तुम्ही. इथं स्पियर आहे ॲल्युमिनियमचा, ठीक आहे, आणि इथं उकळणारं पाणी आहे इथं आजूबाजूला. तर याच्यात ठेवलं आहे, तर त्या बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. मग ऑब्वियसली आपल्या त्या ॲल्युमिनियम स्पिअरचं पण किती होईल? 100 डिग्री सेल्सिअस. हां, त्याचं मास पण दिलेलं आहे स्पिअरचं. बरं, इट इज देन इमिजिएटली ट्रान्सफर टू, कुणामध्ये ट्रान्सफर केलं आहे? तर आपल्या कॅलरीमीटर व्हेसलमध्ये ट्रान्सफर केलं आहे. बघा बच्चा पार्टी, मी मगाशी जे कन्सेप्ट सांगतोय तेच कन्सेप्ट हे वापरतायत. मग तुम्हाला ही थिअरी जर समजली असेल तर ही थिअरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हे असं इन्सुलेटिंग जॅकेट, मग हा सपोर्ट होता, सपोर्ट नंतर हे खाली आलं आहे लाइक दिस, ठीक है. तो ये कुछ इस प्रकार से आपको दिखाई देगा, इस प्रकार. हां, ये आपका जॅकेट, ठीक आहे. आता लयच लक्तर काढली त्याची, वेशीला लटकली आहेत, पण ठीक आहे, कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. हां, ठीक आहे. हे कॅलरीमीटर मग याच्यात तो ट्रान्सफर केला इमिजिएटली. ओके. बरं, त्याचं वॉटरचं दिलं आहे का मास? हो, दिलं आहे. इट इज देन इमिजिएटली ट्रान्सफर टू 0.12 kg कॉपर कॅलरीमीटर कंटेनिंग 0.30 kg ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस. त्यांचं टेम्परेचर पण दिलं आहे. द टेम्परेचर ऑफ वॉटर रायझेस अँड अटेन्स ए स्टेडी स्टेट ॲट 28 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ॲल्युमिनियम. ओके, हे बघा बच्चा पार्टी, स्टोरी समजून घ्या. हा बॉल किती डिग्री सेल्सिअसवर होता? 100. ह्या पाण्याचं इनिशियल टेम्परेचर किती होतं? पाण्याचं आणि कॉपर व्हेसलचं इनिशियल टेम्परेचर किती होतं? तर T2. आपण हे दोघांचं टेम्परेचर मानत असतो, टेम्परेचर ऑफ वॉटर अँड टेम्परेचर ऑफ कैलोरीमीटर वेसल, दोनों का सेम है, कैलोरीमीटर वेसल, ठीक है. तो दोनों का टेम्परेचर है 25 डिग्री सेल्सियस, और ये बॉल डालने की वजह से जो कॉमन टेम्परेचर आया है वो कितना आया है अपना 28 डिग्री सेल्सियस पे, ठीक है. तो नेक्स्ट नेक्स्ट हां, काय सांगायचं होतं मला तुम्हाला? हां, तर लॉजिक क्या आहे? तर मग टेम्परेचर आहे कॉम्बिनेशनचं, मी सांगितल्याप्रमाणे 3 हिस्से करायचे सॅम्पल. त्यानंतर दुसरा हिस्सा कोण? कॅलरीमीटर प्लस कोण? कॅलरीमीटर व्हेसल प्लस कोण? स्टीरर. हां, तिसरा हिस्सा कोण? सांगा पटकन, 3 कॉलम करायचे पटकन गिवनमध्ये. सॅम्पल, सॅम्पल म्हणजे वॉटर. हां, जी ऑब्जेक्ट आपल्याला टाकायची. तिसरं कोण? वॉटर. मग सॅम्पलचं काय दिलेलं पहिल्यांदा पाहायचं? मास. त्याला सिम्बॉल वापरतो M1. मास ऑफ सॅम्पल दिलं आहे का? यस, दिला आहे. सर 0.06 kg है, ठीक है. तो इसको कन्वर्ट कर लो 6 इंटू 10⁻⁻² kg. ओके. त्यानंतर सो दॅट देर इज हां, टेम्परेचर पण दिलं आहे त्याचं. टेम्परेचर किती आहे रे बाबा हो त्याचं? T1 किती आहे? बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवलं म्हणजे T1 किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर इट इज देन इमिजिएटली ट्रान्सफर टू 0.12 kg कॉपर कॅलरीमीटर, म्हणजे कॅलरीमीटरचा पण मास दिलं आहे किती? 0.12 kg. 0.12 kg कॅन बी रिटन ॲज 12 इंटू 10⁻⁻² kg. ओके. त्यानंतर कैलोरीमीटर कंटेनिंग 0.30 kg ऑफ वाटर. वाटर किती है? 0.30 kg. 0.30 kg को भी आप लिख सकते हो 30 इंटू 10⁻⁻² kg. एवढं लिहून टाकलं M3. द टेम्परेचर ऑफ द वॉटर रायझेस, म्हणजे कॅपिटल T दिलेला आहे, सॉरी इनिशियल टेम्परेचर दिलं आहे वॉटरचं, त्याचा T2 इज इक्वल्स टू किती? 25 डिग्री सेल्सियस. इसका भी है 25 डिग्री सेल्सियस, दोनों का सेम रहता है रे बाबा. और कॉम्बिनेशन का टेम्परेचर दिया है अपन को कैपिटल T. टेम्परेचर ऑफ द मिक्सचर म्हणूयात त्याला, ठीक आहे. कॉमन टेम्परेचर ते किती दिलं आहे? 28 डिग्री सेल्सिअस. समजलं सर्वांना लॉजिक? मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर दिलं आहे SW, म्हणजे S3 दिला आहे इथं. किती दिला आहे? 4.18 इंटू 10⁻3. 4.18 इंटू 10⁻3. ओके. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॉपर दिली आहे, कॉपरची व्हॅल्यू दिली S2, किती दिली ती? 0.387, ठीक आहे. 0.387 इंटू 10⁻+3. त्याला पण कन्वर्ट करून घ्यायची 3.87 म्हणजे 3.87 इंटू 10⁻+2. ओके. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कुणाची विचारली आहे? ॲल्युमिनियमची. सो S1 विचारला आहे. फॉर्म्युला सेम काय सांगा आता? सगळ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. फॉर्म्युला सेम काय? हीट लॉस्ड बाय होम? हीट लॉस्ड बाय ॲल्युमिनियम स्पियर, ॲल्युमिनियम स्पॅरिकल बॉडी,
मस्ट बी इक्वल टू हीट गेन बाय होम. हीट कोण कोण गेन करेल? गेन बाय कैलोरीमीटर वेसल. कैलोरीमीटर वेसल गेन करेगा, स्टीरर गेन करेगा, प्लस कौन गेन करेगा? वाटर. ठीक है. सो अपन ने ऐसा लिखा है फॉर्मूला M1S1, हाँ, T1 माइनस टी मिक्सचर का इज इक्वल टू M2S2 इन ब्रैकेट Tm मिक्सचरचा टेम्परेचर मायनस T2 प्लस M3S3, हाँ, परत Tm मायनस कोण? T2 कॅलरीमीटरचं आणि वॉटरचं दोघांचं टेम्परेचर इनिशियली सेम मानलेलं आहे. मिक्सचरच्या टेम्परेचरमधनं त्यांना मायनस करायचं आहे. तुम्ही याला कॉमनही काढू शकता. आता कॅल्क्युलेशन करताना आपल्याला S1 काढायचं आहे. सो आधी S1 म्हणजे व्हॅल्यू काढून घ्या वाटल्यास. हे बघा मी काय करेल, M2S2 इसको कॉमन निकाला. कॉमन मतलब Tm माइनस T2 कॉमन निकाला प्लस M3S3 इन ब्रैकेट Tm माइनस T2 ये कॉमन निकाला आपने. ठीक है. और यहाँ पे आपका S1 बचेगा और ये डिवीजन में आएगा. ये डिवीजन में कौन है? M1 इन ब्रैकेट T1 माइनस Tm. ओके. सो M2S2च्या व्हॅल्यू आहेत बच्चा पार्टी. M3S3ची पण. आणि कॅल्क्युलेशन करताना ही व्हॅल्यू असे डेसिमल शिफ्ट करून घ्या आणि मग कॅल्क्युलेशन करा. तोच योग्य मेथड आहे. आणि Tm मायनस T2 खाली T1 मायनस M. कॅल्क्युलेशन करताल. मी एक्सपेक्ट करतो की हे कॅल्क्युलेशन तुम्ही करावं. सोपं आहे कॅल्क्युलेशन करणं. लॉजिक लावा बच्चा पार्टी. लावताल का लॉजिक? कौन कौन है मौजूद? कौन कौन है बच्चा पार्टी? बोलो कौन कौन है प्रेजेंट? हाँ, आदिति, साक्षी, साक्षी जी, साक्षी यश, सिद्धि, प्रेम, श्रावणी. श्रावणी नहीं आज. कर पाओगे कॅल्क्युलेशन? कर पाओगे का? करताय कॅल्क्युलेशन? करत असेल तर बेस्ट आहे. सो माझी मेथड वापरा. माझी मेथड हीच आहे की बाबा तिघांच्याही गोष्टी एका खाली एक लिहून घ्यायच्या आपल्या पॅटर्नप्रमाणे. हे जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालं तर याच पद्धतीने जायचं. मग कुणाचंही कुठलीही व्हॅल्यू अननोन विचारू शकता. असं नाही आहे की फक्त इथं स्पेसिफिक कॅपॅसिटीज विचारतील. कुणाचीही कुठलीही व्हॅल्यू विचारू शकतील. ठीक आहे. सो दे कॅन आस्क एनीथिंग. कीप इन माइंड. मतलब बाकीच्या सगळ्या नोन असतील आणि एखादी गोष्ट अननोन असतील ते विचारतील त्या पद्धतीने. बरं ठीक आहे. सो सेम इज द केस विथ क्वेश्चन नंबर 104. 104 मधली स्टोरी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. 104 मध्ये काय स्टोरी दिलेली आहे मग बघा. 104 एकच मिनिट. एकच मिनिट. हां, 104 क्वेश्चन नंबर 104 काय काय दिलेलं आहे बघा बरं पटकन. आता गिवन ए कॉपर स्पियर ऑफ मास 100 ग्रॅम इज हिटेड टू रेज इट्स टेम्परेचर टू 100°C इज रिलीज इन वॉटर ऑफ मास. बरं बघा तशीच स्टोरी परत एकदा. कॉपर स्पियर आहे कॉपरचा. ठीक आहे. सो दिस इज कॉपर स्पियर. त्या कॉपर स्पियरचं इनिशियल टेम्परेचर मी सांगितलेलं आहे तुम्हाला. काय करायचं आपलं तर सॅम्पल स्पियर काय जे असेल ते. दुसरं कोण? कॅलरीमीटर वेसल प्लस कोण? स्टीरर. ओके. और तीसरा कोण? अपना वॉटर. तो स्टोरीमध्ये कॉपर स्पियर आहे. कॉपर स्पियरचं मास दिलं आहे म्हणजे M1 दिला. किती दिला? 100 ग्रॅम. ओके. त्यानंतर हिटेड टू रेज इट्स टेम्परेचर टू T1ची व्हॅल्यू किती? 100°C अँड इज रिलीज इन वॉटर ऑफ मास. मास ऑफ वॉटर म्हणजे M3 दिलेला आहे आपल्याला. किती दिला आहे? 195 ग्रॅम. आता हे नोटेशन चेंज करू नका किंवा तुम्ही MW वापरा, M1 वापरा. मिनिंग चेंज व्हायला नाही पाहिजे. आणि टेम्परेचर वॉटरचं टेम्परेचर T2 किती दिलं आहे? 20°C.
जे वॉटरचं असेल तेच कॅलरीमीटर आणि व्हेसलचं असतं, ते पण लिहून घेतलं इथं. सांगणार नाही तसं. इफ द मास ऑफ कॅलरीमीटर इज 50 ग्रॅम, कॅलरीमीटरचं मास घेतलं आहे 50 ग्रॅम. ओके. त्यानंतर व्हॉट विल बी द मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ द वॉटर. मग मॅक्सिमम टेम्परेचर म्हणजे मिक्सचरचं टेम्परेचर काय होऊ शकतं बाबा, TM मिक्सचर. ठीक है, वो क्या हो सकता है. अभी देखो स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ कॉपर भी दिया है. कितना दिया है, S1 0.01 0.1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस दिलं आहे. आणि कॅलरीमीटरचं किती दिलं आहे, S2ची व्हॅल्यू दिली आहे 0.1, ती पण 0.1च यार. कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. आता बघा हे युनिट खूप छान आहेत बरं का. कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस हे प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. आणि वॉटरचं पण S3, मग त्याची व्हॅल्यू असते 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. 1 असते बरं का वॉटरची. मी वरती लिहून देतो वाटल्यास नोट तुम्हाला. मग कॉपर स्पेअरला आपण उचलून कशात टाकलेलं आहे, त्या कॅलरीमीटर व्हेसलमध्ये टाकलेलं आहे. आणि कॅलरीमीटर व्हेसलचे पण बाकीचे कन्सेप्ट दिलेले आहेत सर्व त्यांनी. ओके फाईन. हां, तो ओके ओके ओके. ठीक है. सो इस प्रकार से अपना यहाँ पे वाटर आ गया, ये इसमें इन्सर्ट करने वाले हैं. बरं, आता लॉजिक मागाशीप्रमाणेच काय लिहिलेलं आहे सांगा. आठवत आहे, हीट लॉस्ट बाय होम, स्पियर विल बी इक्वल टू हीट गेन बाय कॅलरीमीटर और वॉटर. सो डायरेक्टली होता M1S1 T1 मायनस T मिक्सचरचं टेम्परेचर इज इक्वल्स टू, त्याला TM म्हणतो आपण, इज इक्वल्स टू, हां बोला इकडे, M2S2 इन ब्रॅकेट हां T2 सॉरी TM माइनस T2 इधर भी तीनों का M3S3 इन ब्रॅकेट TM मायनस T2 आणि तो आपण कॉमन घेत असतो. तर बच्चापार्टी लक्षात घ्या. आता नोट टेकिंग पॉईंट खूप महत्त्वाचं सांगतोय. वॉटरची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असते, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर, ती लिहितात 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. बरोबर. हे झालं CGS युनिट. त्याचं कुठलं युनिट, CGS. आणि ॲट द सेम टाईम नाही CGS नाही, काय म्हणूयात आपण याला, प्रॅक्टिकल युनिट. कुठला युनिट म्हणूयात, मी प्रॅक्टिकल युनिट म्हणेल, कारण कॅलरी हे प्रॅक्टिकल युनिट आहे, नॉट CGS युनिट. CGS यूनिट कैलोरी का तो यहाँ पे अर्ग में आना चाहिए, जूल का अर्ग में. बरं, आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर वॉटरची घेतली तर 1 कॅलरीचं कन्वर्जन केलं, कॅलरीचं केलं जूलमध्ये, 4.2 जूल लिहिलं. सपोज 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.2 जूल. ग्रॅमचं केजीमध्ये करण्यासाठी काय लिहिलं, 1 × 10⁻³ kg लिहिलं. 1 ग्राम इज इक्वल्स टू 1 × 10⁻³ kg. एंड डिग्री सेल्सियस वैसे क्यों ऐसा ही रखा, 10⁻³ ऊपर चला गया तो -3 विल बी +3. सो स्पेसिफिक हीट ऑफ वाटर क्या बनेगा फिर, 4.2 × 10⁻+3 जूल पर kg पर डिग्री सेल्सियस. सो दोन व्हॅल्यू ह्या तोंडपाठ झाल्या पाहिजे. जर जूलमध्ये घेतलं तर स्पेसिफिक हीट वॉटरची एवढी, आणि जर प्रॅक्टिकल युनिटमध्ये घेतलं तर वॉटरची 1 कॅलरी पर डिग्री पर ग्रॅम पर डिग्री सेल्सियस ऐसा रहेगा. ओके फाईन विथ दिस. मग आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू कॅलरी डिग्रीमध्ये आहेत, तर त्या पद्धतीने व्हॅल्यू टाका, ॲन्सर मिळून जाईल. सोपं आहे. मास पण ग्रॅममध्ये, टेम्परेचर पण दिलं आहे, TM काढायचं आहे. लॉजिक लावता येईल सर्वांना. लॉजिक लावता येत असेल तर मग मला पुढच्या कन्सेप्टकडे जायला. हां, याच्यात काही दिक्कत येईल का सांगा. साक्षी जी, प्रेम, साक्षी यस, अदिति, सिद्धि, ह्याच्यात इसमें कुछ दिक्कत आएगा या जाओ मैं आगे. सभी वैल्यू दिया है, सिर्फ T निकालना है, या करके दिखाओ आपको. तुम्ही म्हणताल यार सरांनाच येतं की नाही काय ती आपल्याला करायला लावतायत, असं काही नाही आहे ना. ठीक आहे, मला प्रूव्ह करावं लागेल का मला कॅल्क्युलेशन येत आहेत म्हणून, काय वाटतं तुम्हाला. सर आम्ही करू, करून बघा. हां ठीक आहे. सो आय एक्सपेक्ट दॅट, आणि येणार आन्सर येणार. पण हे कन्वर्जन. आता आणखी एक असतं डेन्सिटी, वॉटरची डेन्सिटी किती असते. ठीक आहे, कधी कधी येतं विचारतात. तर डेन्सिटी ऑफ वॉटर ती असते 1000 kg/m³. डेन्सिटी ऑफ वॉटर. हां, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घ्यायची असेल,
ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये, तर ती व्हॅल्यू येते 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी येते डेन्सिटी ऑफ वॉटर. इथं 1000 kg पर मीटर क्यूब आली. आणि ग्रॅममध्ये जाताना, कारण के जीचं कन्वर्जन ज्यावेळेस ग्रॅममध्ये करतो तर 1000 ग्रॅम झालं हे, डिवायडेड बाय खाली 10⁻⁻6 म्हणजे +6 झाला सेंटीमीटर क्यूबचा, +6000 तेच कॅन्सल होतं आहे. नाही मग 1 ग्रॅमच्या टर्ममध्ये असा आन्सर येतं आपला. ठीक आहे. सो लॉजिक समजून घ्या. सॉरी, कन्वर्जन जर समजलं नसेल तर हे बघा इथं करून दाखवतो वाटल्यास मी लगेच. के जीचं आता हे व्हॅल्यू प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे. के जीचं हे 1000 जसं तसं ठेवलं. हां, आता के जीचं ग्रॅममध्ये करायचं म्हटल्यानंतर 1000 ग्रॅम इज इक्वल्स टू 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम. कन्वर्ट किया उसको और 1 मीटर क्यूब इज रिटन एज 1 इंटू 10⁻+6 सेंटीमीटर क्यूब. -2 त्याचा क्यूब -6 बनतो, -6ला कॅन्सल करण्यासाठी +6. मीटर क्यूबचं कन्वर्जन सेंटीमीटर क्यूबमध्ये आणि के जीचं कन्वर्जन ग्रॅममध्ये. थोडं उलटं गेलो आहे मी. हां, ठीक आहे. बरं, हा 1000 आहे, हा 1000 आहे आणि हा 6 आहे, म्हणजे वरती पण 6 झालं आणि खाली पण 6 झालं, सगळं कॅन्सल झालं. राहिलं कोण? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सो दिस इज डेन्सिटी ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ CGS युनिट. ओके. आता ह्या काळजींच्या ह्या व्हॅल्यूची खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि त्याचं रिझन येतं की बाबा न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करताना. बरं, आता कॅलरीमेट्रीच्या कन्सेप्टमध्ये मी लॅटेंट हीटचा कन्सेप्ट आता सुरू करणार आहे. सो लॅटेंट हीट काय असते, तर 2 प्रकारच्या लॅटेंट हीट असतात. लॅटेंट हीट काय असतो प्रकार, तोही मला समजून सांगायला लागतं. ठीक आहे. एक असते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. फ्युजन म्हणजे काय, सॉलिडचं लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं सॉलिडमध्ये. ठीक आहे. काय आहे ते मी सांगेल, किंवा लिक्विड टू सॉलिड. हाँ, सॉलिड का लिक्विड में कन्वर्जन या फिर लिक्विड का सॉलिड में. और लॅटेंट हीट ऑफ दुसरी असते व्हेपरायझेशन. सो व्हेपरायझेशन काय, तर व्हेपरायझेशनमध्ये लिक्विड टू गॅसेस स्टेट, व्हेपर स्टेट म्हणतो आपण त्याला, व्हेपर्स, किंवा व्हेपरचं लिक्विडमध्ये कन्वर्जन. लाईक पाऊस पडतो नाही का, वॉटर व्हेपर आहे त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन. आता हे लॅटेंट हीटचे 2 टाईप, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ काय म्हटलं तुम्हाला, व्हेपरायझेशन. आता बरेच लोक याच्यात कन्फ्यूज होतात. का कन्फ्यूज होतात, तर कन्सेप्ट नीट समजलेला नसतो. मग लॅटेंट हीट म्हणजे काय, तर लॅटेंट हीट म्हणजे ही अशा प्रकारची हीट आहे बघा, नीट ऐका. ही अशी हीट आहे की ज्यामध्ये तुम्ही हीट सप्लाय करताय सबस्टन्सला, पण सबस्टन्सचं टेम्परेचर वाढत नाही, त्याची फक्त स्टेट चेंज होते. बघा, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी सप्लाइड टू द सबस्टन्स इन ऑर्डर टू चेंज स्टेट ऑफ सबस्टन्स विदाउट चेंजिंग द टेम्परेचर. हां, असं पण असतं कसं? हां, समजून घ्या. हे बघा, सपोज मला सांगायचं आहे, सपोज हा आईस आहे, आईसचा क्यूब घेतला तुम्ही. आता हिवाळ्याच्या दिवसात तर काय तुम्ही हिंमत करणार नाही आईस क्यूबची घेण्याची, पण आईस क्यूबचं टेम्परेचर किती असतं. आता सपोज मी असं म्हटलं, इनिशियल टेम्परेचर होतं 0°C. आता ह्या आईस क्यूबला तुम्ही, आता याची स्टेट कुठली आहे, सॉलिड लिक्विड गॅसेस, तर सॉलिड आहे. ह्याला तुम्ही आता लिक्विड स्टेटमध्ये आणा. लिक्विड स्टेट म्हणजे लाईक वॉटर. ठीक आहे. तो वॉटरमध्ये कन्वर्ट केला आता ह्या सॉलिड आईसला, तर हे कन्व्हर्जन झालं आहे वॉटरमध्ये. म्हणजेच सॉलिडचं कन्वर्जन कशात झालं, लिक्विडमध्ये झालं. बच्चा पार्टी लोग, सॉलिड का कन्वर्जन लिक्विड में हो गया, लेकिन विदाउट चेंजिंग द टेम्परेचर ऑफ द वॉटर. देखो, आईसचं कन्वर्जन झालं वॉटरमध्ये आणि स्टिल टेम्परेचर, फाइनल टेम्परेचर है 0°C. और जब ऐसा होगा, इसको बोलते हैं स्टेट चेंज. आणि ह्या प्रक्रियेत जी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाईल तिला म्हणतात, त्या हीटला म्हणतात लॅटेंट हीट, सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर. सो मी क्वेश्चन लिहिताना म्हणतो, द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड ऑर गिवन आउट बाय दी
by the substance किंवा matter in order to change its state without changing the temperature, that amount of heat energy is called as latent heat. Okay, so Q is equals to uh, Q is directly proportional to Q quantity of heat energy. अभी जो बने डायरेक्टली प्रोपोर्शनल था वो था मास के लिए. सो Q इज इक्वल्स टू लिखा जाता है L इंटू एम. सो व्हाट इज L? तो L है लैटेंट हीट विच इज गिवन बाय दिस फार्मूला. तो यहाँ पे लिखता हूँ L इज लैटेंट हीट है. ठीक है, लैटेंट हीट. तो क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी सप्लाइड पर युनिट मास. बच्चा पार्टी इंटरेस्टिंग वाटलं का डेफिनेशन? बघा टेम्परेचर वाढत नाही पण हे होतंय काय, स्टेट चेंज होती आहे आणि त्या स्टेट चेंज होण्यासाठी लागणारी एनर्जी त्याला म्हणायचं लॅटेंट हीट. मग सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन जर झालं किंवा लिक्विडचं सॉलिडमध्ये तर कुठली लागेल? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि इथे लिक्विड टू सॉलिड, लिक्विड टू व्हेपर स्टेट किंवा व्हेपर टू लिक्विड स्टेट, त्याच्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतो लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. ओके फाईन. बच्चा पार्टी एलमधनं समजलं लॅटेंट हीट, वेअर एल इज लॅटेंट हीट. सो मग लॅटेंट हीट दोन असतात, एक असते फ्युजनची किंवा एक असते वेपरायझेशनची लॅटेंट हीट. मग चेंज ऑफ स्टेट काय कळलं? एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना. सो लॅटेंट हीट क्वेश्चन नंबर 106 बघा सर्वांनी. राईट ए शॉर्ट नोट ऑन लॅटेंट हीट ऑफ ए सबस्टन्स. सर्वांनी क्वेश्चन नंबर 106 बघा. आता हे जे मी लिहित असतो हे माझ्या मनाने लिहित असतो. क्वेश्चन नंबर 106 राईट ए शॉर्ट नोट ऑन लॅटेंट हीट ऑफ सबस्टन्स. सबस्टन्सच्या लॅटेंट हीटवर कमेंट करा आणि काय काय असतं एलचा रोल ते सांगा. ठीक आहे. हां बच्चा पार्टी याच्यात काही अडचण मग नसेल तर मग मी पुढं जातो. कारण मी आहे ना एवढाच कन्सेप्ट शिकत असतो मुलांना लॅटेंट हीट. बाकीचे कन्सेप्ट आहे ना ते फक्त वाचण्यासाठी आहे. बरं लॅटेंट हीटकडे येऊयात. तर तुम्ही काय करा, पेज नंबर 180 वर या सर्वांनी. क्वेश्चन नंबर 125 बघा. आपल्याकडे 6 मिनटं. 125. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी टू बी सप्लाइड टू कन्वर्ट 2 kg ऑफ आइस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. बघा 2 kgचा आइस है, 0 डिग्री सेल्सियसला आहे. इधर लिखता हूँ मैं. हाँ क्वेश्चन नंबर 125 पेज नंबर 180. तो कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड डेल्टा क्यू काय असेल असं विचारतं आहे. टू बी सप्लाइड टू कन्वर्ट मास ऑफ आइस दिलं आहे 2 kg. टेम्परेचर दिलं आहे त्याचं इनिशियल 0 डिग्री सेल्सिअस कम्प्लिटली इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. सो मास ऑफ वॉटर इज ऑल्सो 2 kg आणि कम्प्लिटली इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. फायनल टेम्परेचर पण तेवढंच पाहिजे. इफ लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर आइस इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर आइस ओके ठीक आहे. सो इनिशियल मास, त्यानंतर वॉटरचा मास आणि इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर डेल्टा क्यू आपल्याला काढायचं आहे. बरं मला सांगा कशाचं कन्वर्जन कशात होतं आहे? आईसचं कन्वर्जन कशात होतं आहे? वॉटरमध्ये होतं आहे. मग आईसचं जर कन्वर्जन वॉटरमध्ये होत असेल, ठीक आहे, ओके. सो आईसचं कन्वर्जन जर वॉटरमध्ये होत असेल तर ती एनर्जी कशाची असेल? मेल्टिंगची एनर्जी पण तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. आणि 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 वॉटर हीटर टू बी सप्लाय टू कन्वर्ट 2 kg ऑफ आइस ॲट 0 डिग्री कम्प्लिटली इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. अमाऊंट ऑफ हीट एनर्जीच फाइंड आउट करायची आहे. पण जर तुम्ही पाहताल तर इनिशियल टेम्परेचर 0 आहे, फायनल टेम्परेचर 0 आहे. म्हणजेच काय पाहावं लागेल आता आपल्याला? म्हणजेच
दोघांचं टेम्परेचर जर 0 असेल तर आईस टू वॉटर कन्वर्जन करताना लॅटेंट हीटच फक्त कन्सिडर करावं लागेल. ओनली कन्सिडर लॅटेंट हीट बिकॉज कन्सिडर लॅटेंट हीट latent only consider latent heat because no change of temperature is mentioned, no change of temperature is mentioned. टेम्परेचर का चेंज ही नहीं दिया है, सो चेंज नहीं हुआ है टेम्परेचर, मतलब ये लैटेंट हीट ही निकालना है. और लैटेंट हीट का अपना फॉर्मूला क्या है फिर, तो ये देखो आता लॅटेंट हीट फॉर फ्युजन ऑफ आईस 80 कॅलरी दिलं आहे बरं का त्यांनी. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर आईस इज कितना 80 कॅलरी पर ग्राम असं म्हणता येते ते. ठीक है, बरं ग्राम है ऊपर केजी है, कुछ तो जुगाड़ करना पड़ेगा दया. हाँ सो एक तर के जीला ग्रॅममध्ये कन्वर्ट करा, कसंही करा आन्सर कॅलरीमध्ये येईल. पण माझी हॅबिट आहे, मी तर डायरेक्ट कॅलरी पर ग्रॅमला याच्यात कन्वर्ट केलं असतं एस आय युनिटमध्ये. ठीक आहे, हां बरं 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 आईसचं वॉटर. हां मग आपण असं ठरवूयात ॲज सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड. ठीक है, सो देअरफॉर सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड. मग आपण असं करूयात, क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी लॅटेंट हीट ती पण कुठली तर याची मेल्टिंगची, त्याला फ्युजन पण म्हणतो आपण, इज इक्वल्स टू तो किती मास आईस कन्वर्ट करायचा आपल्याला. सो मास ऑफ आईस मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ आईस मल्टिप्लाइड बाय, हां आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये काही येणार नाही. का नाही येणार, कारण टेम्परेचर नाही वाढत ना. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ती व्हॅल्यू दिली त्यांनी, किती दिली ती, तर ती दिली 80. आणि मास ऑफ आईस किती दिलं आहे आपल्याला, तर 2 kgचा आईस आहे. ठीक है, हाँ सो 2 kg यहाँ पे जो यूनिट आया वो कैलोरी पर kg मध्ये. सो कॅलरी पर ग्रॅममध्ये, कॅलरी पर ग्रॅम आपल्याला पण ग्रॅममध्ये घ्यावं लागेल. तर के जीचं कन्वर्जन ग्रॅममध्ये करताना 2 × 10³ ग्राम इंटू 80 इंटू कैलोरी पर ग्राम. ग्राम के साथ ग्राम कैंसिल होगा आणि 80 दुने 160 160 किलो कॅलरी पण होऊ शकतं. 160. ठीक आहे, 80 गुणिले 2. ठीक आहे, सो दिस इज QL फॉर M. हां सो फक्त लॅटेंट हीटच का कन्वर्जनची कन्सिडर केली, कारण टेम्परेचरच नाही वाढले. 0 डिग्री आईसला कन्वर्जन केलं 0 डिग्री वॉटरमध्ये. ठीक आहे, सो तसा फॉर्म्युला वापरला आणि करून बघितलं. ठीक आहे, ओके. सो सिमिलरली क्वेश्चन नंबर 126 पण इंटरेस्टिंग आहे, पण I would like to restrict myself. We will continue 126, 127 and 128 in tomorrow's session. ठीक आहे, मग ते पण इंटरेस्टिंग आहे, पण कसे इंटरेस्टिंग आहे ते उद्याच्या सेशनमध्ये सांगून मग आपण हीट ट्रान्सफरला सुरुवात करूया. ठीक आहे, थांबूयात. गुड नाईट, कारण मला रिस्ट्रिक्ट करावं लागतं खूप स्वतःला, नाहीतर खूप उशीर होतो आहे मला मग गोष्टी करायला पुढच्या. चलो बाय बाय, गुड नाईट.